कथेचं नाव एका दिवसाचं मरण. लेखिका माधवी देवळाणकर. आज सकाळी सकाळी नवऱ्यानं काही कारण नसताना सासूच्या बोलण्यावरून मारलं. त्यामुळे आणि सासूच्या बडबडीला कंटाळून ती आज जीव द्यायचा हा निश्चय करून घराबाहेर पडली होती. हा सगळा त्रास तिला आज असंही होत होता. आजारी सासूची दिवसभराची बडबड, टोमणं, नवऱ्याचं दारू पिणं, त्यात नणंदेचा कहर, या सर्वांमुळे ती वैतागून गेली होती. काही दिवसापूर्वी तिचं 6 महिन्याचं लेकरू कसला तरी ताप आला आणि त्यात ते केलं. तेव्हापासून तिच्या जगण्यातला सारा रस संपून गेला होता. आता ही ती बाळाच्या आठवणीनं केविलवाणी झाली. तिला चालता चालता त्याच्या बाळालीला आठवायला लागल्या. जेव्हा हसून तिच्याकडे झेप घ्यायचं तेव्हा तिच्या साऱ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं तिला वाटायचं. 7व्या महिन्यात जन्माला आला तेव्हा हिच्या माहेरच्याने खूप खर्च करून तिला वाचवलं. पण त्यानं जास्त बाळसं कधी धरलंच नाही. सतत काही ना काहीतरी त्याला होत राहायचं. नवऱ्यानं कधी लक्षच दिलं नाही. फक्त थोडंफार पैसा द्यायचा, औषधापुरतं, एवढंच त्याचं काम. ही घरचं सगळं आवरून सरकारी दवाखान्यात घेऊन जायची. रांगेत तासन तास उभं राहायचं. डॉक्टरला दाखवून कधी तिथूनच फुकट औषध घ्यायचं, गोळ्या घेऊन यायची. कधी तिथं नसतील तर नवऱ्यानं दिलेल्या तुटपुंज्या पैशात अर्ध्याच गोळ्या आणायची. जेवढं तिला करता येईल तेवढं ती करत राहायची. पण महिन्यापूर्वी त्याला एकाएकी ताप आला. 2 दिवस तिनं घरगुती औषध देऊन पाहिलं पण गुण नाही आला. 3ऱ्या दिवशी बाळ आचकं द्यायला लागलं. तेव्हा मात्र नवऱ्यानं रिक्षा करून दवाखान्यात नेलं. पण तोपर्यंत त्या कोळ्या जीवानं प्राण सोडला होता. तो प्रसंग आठवून तिला भडबडून आलं. तशी ती कोपऱ्यात एका कट्ट्यावर बसली आणि रडायला लागली. येणारे जाणारे तिच्याकडे वळून पाहायला लागले. 1-2 जणी तिच्या जवळ येऊन विचारून गेल्या. थोड्या वेळानं ती शांत झाली आणि पुन्हा उठून चालायला लागली. चालता चालता ती विचार करायला लागली. त्या विचारांच्या तंद्रीतच ते कधी मेन रोडवर गेली ती तिला कळालंच नाही. आणि तेवढ्यात तिच्या जवळून कर्कश हॉर्न वाजवत एक ट्रक गेला आणि भीतीनं तिच्या हृदयात धडधडायला लागलं. थोडं जरी समोर गेलो असतो तर आज मृत्यू ठरलेला होता आपला. या विचारानंच तिला हसायला आलं. अरे, आपण तर जीव द्यायला जातोय, मग घाबरायचं कशाला? पुन्हा तिचं विचारचक्र सुरू झालं. नको, ट्रक खाली नको, त्यापेक्षा रेल्वे खाली जीव देऊया. कुणाला कळणार पण नाही. शरीराच्या चिंधड्या उडतील. डोकं, मेंदू, आत्मा सारं एक होऊन जाईल. तिला क्षणात ते चित्र डोळ्यासमोर आलं. आपण रेल्वे रुळावर झोपलोय. रेल्वे येते कुकू करत आणि तिनं रेल्वेकडे पाहताच रेल्वे अगदी तिच्या जवळ आली. आणि काही कळायच्यात सारं संपलं. हुश, चला, एकदाचा निर्णय पक्का झाला. रेल्वे खाली जीव द्यायचा. वरून ऊन मी म्हणत होतं. खूप चालल्यानं तिला तहान पण खूप लागली होती. ती इकडं तिकडं बघायला लागली पण पाणी कुठंच दिसेना. एक वडापावचा स्टॉल तिला कोपऱ्यात दिसला. ती पळतच तिकडं निघाली. तिथं पोहोचताच त्या वडापावच्या खमंग वासानं तिची भूक चाळवली आणि तिच्या लक्षात आलं की आपण काहीच खाल्लं नाही सकाळपासून. सकाळी चहा पिला, नवऱ्याला आणि सासूला नेऊन दिला आणि सासूनं सकाळी सकाळीच तोंड सोडलं होतं. हिचाही राग अनावर झाला आणि सकाळी सकाळी वादावादी सुरू झाली. ते ऐकून नवरा सणकला. ती बाहेर चुलीवर पाणी तापवायला हांडा ठेवत असतानाच त्यानं पाठीमागून कमरेत लाथ घातली. हांड्यासकट ती चुलीपाशी पडली. नशीब चूल पेटती नव्हती, नाहीतर त्या आगीतच ती भस्म झाली असती. त्या विचारानं तिच्या अंगावर पुन्हा काटा आला. मागच्या वर्षी शेजारच्या वंदनानं स्वतःला पेटवून घेतलं होतं. तेच तिला आठवलं. बिचारी नंदा नंतर 15 दिवस मृत्यूशी झुंज देत होती. सुटली एकदाची. ती असा विचार करत असतानाच पाववाल्यानं तिला हटकलं. काय पाहिजे? ती हडबडत म्हणाली,
पाणी. त्याने एक मग भरून पाणी तिला दिलं. ती घटाघटा प्याली. पदरानं तोंड पोचून तिनं त्याला विचारलं, ओ भाऊ, रेल्वे स्टेशन कुठं आहे व? त्यानं तिला सांगितलं, इथून 5-6 किलोमीटर किंवा 8-9 किलोमीटरवर आहे. त्यानं तिला कसं कसं जायचं ते सगळं सांगितलं. तिला जास्त काही कळालं नाही, पण तिनं मान डोलावली आणि निघाली. मारा नाक दुखत होतं. बांगड्या फुटून त्या हातात घुसल्या होत्या. ती साधारण 2 किलोमीटर चालली असेल, पण आता तिला चालवेना. तेवढ्या तिला एक पार्क दिसलं. ते थंडगार झाडं बघितल्यावर ती तिथं गेली. एका झाडाखाली बसून राहिली. दुपारची वेळ सारं शांत होतं. एखादी दुसरी व्यक्ती तिथं दिसत होती. तेवढ्या तिला झोपाळा दिसला. तिला एकदम आनंद झाला. लहानपण आठवलं. ती धावत झोपाळ्याकडे गेली. इकडे तिकडे पाहून ती त्यावर बसली. थोडा वेळ झोपाळ्यावर बसून ती पुन्हा झाडाखाली येऊन बसली. अतिशयमानं आणि मारानं तिला बसल्या बसल्या झोप लागली. स्वप्नामध्ये तिला काय काय दिसत होतं. आई बाबांसोबत ती झोपाळ्यावर बसले. मध्येच तिचा नवरा येऊन तिला झोपाळ्यावरून उठवत आहे. मग तिनं त्याला एक ठोसा मारला. तो रडत रडत गेला. ती झोपेतच हसली. त्याला मारल्यानं तिला एक आनंद झाला होता. तेवढ्यात कोणीतरी तिला उठवलं. ओ बाई, काय झालं? ती खडबडून उठली. बघितलं तर संध्याकाळ होत होती. तिनं त्या माणसाला विचारलं, ओ भाऊ, किती वाजले तो? 5 वाजून गेले. हे सांगताच ते ताडकन उठली आणि बागेतल्या नळावर जाऊन तिनं तोंड धुतलं, पाणी पिली. त्यामुळे आता तिला बरीच हुशारी आली. ती लगबगीनं बाहेर आली. स्टेशनकडे जायच्या रस्त्याला पुन्हा चालायला लागली. ह्याला त्याला विचारत विचारत ती स्टेशनवर पोहोचली. ती पोहोचली तेव्हा बरीच रात्र झाली होती. चालून चालून तिच्या पायाचं तुकडं पडलं होतं आणि आता भूक पण लागली होती. स्टेशनवर खायचं भरपूर स्टॉल होतं. त्या सगळ्यांचा संमिश्र वास तिच्या नाकात जायला लागला. तशी तिची भूक अजून चाळवली. तिनं ब्लाऊजच्या पर्समध्ये पाहिलं. निघता निघता तिनं लपवून ठेवलेली पर्स पटकन घेतली होती. काल त्या देशपांडे बाईने दिलेलं 100 रुपये अजून होतं. ते बघताच तिला अलिबाबाची गुहा सापल्यासारखा आनंद झाला. तिने एका वडापावच्या गाडीवर जाऊन 2 वडापाव खाल्ले, चहा पिला. आता ती तृप्त होऊन गाडीची वाट पाहायला लागली. तिनं स्टेशनवरच्या घड्याळात पाहिलं. घड्याळात 10 वाजत होत्या. एक सुपर फास्ट ट्रेन 11 वाजता येणार होती. तिनं विचार केला, इथं मारायला गेलो तर सगळे पकडून वाचवतील. हा, त्यापेक्षा आपण स्टेशनच्या पुढे जाऊन मरूया. असं म्हणून ती निघाली. चालता चालता तिला आठवलं की बरेच वर्षात आपण रेल्वेमध्ये बसलेलोच नाही. एकदा लहानपणी कुठल्या तरी लग्नाला जाताना बाबांनी जनरल बोगीमध्ये बसवून नेलं होतं. पण तेव्हा तर आपण खूपच लहान होतो, त्यामुळे काही आठवत नाही. फक्त कुठल्या तरी बोगद्यातून गाडी जात असताना खूप अंधार झाला होता. तेव्हा ती जोरात ओरडली होती. एवढंच तिला आठवत होतं. हा विचार करत असतानाच तिला खूप मळमळ व्हायला लागली. उलटी होणार हे तिच्या लक्षात आलं. ती पळत स्टेशनच्या कडेला गेली. ती तिथं जात नाही तोपर्यंत तिला भरभरून उलटी झाली. उलटी झाल्यावर तिला जरा बरं वाटलं. ती पुन्हा स्टेशनवर आली आणि पाण्याच्या नळापाशी जाऊन तिनं तोंड धुतलं. थोडं पाणी पिऊन ती तिथल्या एका बाकावर बसून राहिली. आता ती सुपरफास्ट ट्रेन स्टेशनवर येत होती. त्याबरोबर माणसांचा एक गलका सुरू झाला. ती त्या गर्दीकडे बघत राहिली. डब्यात शिरण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी माणसं बघून तिला हसूच यायला लागलं. एक बाई आपल्या 5 मुलांबरोबर जात होती. एक सूटवाला आपल्या तोऱ्यात हातात सिगारेट घेऊन गाडी चढत होता. हामा लोक डोक्यावर सामान घेऊन इकडं तिकडं पळत होती. एवढ्या गाडीनं शिट्टी वाजवली तशी अजूनच गर्दी पळायला लागली. हळूहळू गाडीनं स्टेशन सोडलं आणि त्यानंतर गर्दी आणि तो गलका शांत होत गेला. आणि एकदम तिला आठवलं, अरे आपल्याला तर याच गाडीखाली जीव द्यायचा होता, पण गाडी तर निघून गेली. आता काय करावं?
तिला काही समजेना. तिला स्वतःचाच राग यायला लागला. ती पोछे या खिडकीपाशी गेली. आतमध्ये एक बाई डुलकी घेत होती. तिनं ओरडून ओरडून तिला विचारलं. त्या बाईनं मोठ्या त्रासानं तिला सांगितलं, ए बाई, आता यानंतर एक पण ट्रेन नाही. एकदम सकाळी 4 वाजता ट्रेन आहे. फक्त एक रात्री स्लो पॅसेंजर गाडी येते. ती एकदम हिरमसून गेली. हळूहळू स्टेशनवर चालत आली. तिला आता पुन्हा एकदम रडूच यायला लागलं. ती तिथल्या एका बाकावर बसली आणि एकाएकी तिला प्रचंड भीती वाटायला लागली. टीव्हीत बातम्या सिरियल मध्ये बघितलेल्या साऱ्या बलात्काराच्या बातम्या आठवायला लागल्या. ती घाबरून इकडं तिकडं पाहायला लागली. तो स्टॉलवाला, चहा घेऊन फिरणारा माणूस, लाल डगलेवाला हमाल, त्या कोपऱ्यात बसलेला भिकारी, इकडून तिकडे फिरणारी माणसं, सगळेजण आपल्याकडे पाहतेत आणि कोणत्याही क्षणी ते आपल्या जवळ येतील असंच तिला वाटायला लागलं. ती घाबरून तिथंच दुमडून बसली. परत तिला मळमळ व्हायला लागली. ती पळत पळत वॉशरूम मध्ये गेली. तिथल्या बेसिन मध्ये तिला भडबडून पुन्हा उलटी झाली. तिला कळेच ना आपल्याला असं का व्हावं. कदाचित दिवसभराचा ताण, पायपेट, तेलकट वडं खाल्ल्यानं असं झालं असावं. असा विचार करून ती परत बाकड्यावर आली आणि एकाएकी तिला नवऱ्याची, सासूची, घराची आठवण आली. तिच्या मनात आलं, नवरा आहे, सनकी आहे, पण प्रेमळ आहे. थोडं दारू प्यायचं व्यसन आहे, पण बरं आहे. दारूच्या नशेत मारत नाही, कामावर जातो. कमी पैसा पण हातात येतो. सासू आहे वटवट करणारी, पण नवऱ्याला हिच्याच बाजूनं बोलते. सणासुदीला स्वतःच्या कनवटीला पैसा काढून हिची हौस पूर्ण करते. असं सगळं तिला आठवायला लागलं. लग्नानंतरचे पहिले दिवस, बाळ पोटात असताना ते हरकलेले दिवस आणि बाळ गेल्यावर धाय मुकळून रडणारा तिचा नवरा, तो तिला आठवला. हे सगळं आठवून तिच्या घरी जायची इच्छा तीव्र झाली. पण आता एवढ्या रात्री कसं जाणार म्हणून ती तिथंच बसली. आणि तेवढ्यात कुठून तरी एक म्हातारी तिथं आली. तिनं त्या बाकड्यापाशी गोधडी टाकली आणि तिथंच झोपली. ती म्हातारीकडे बघत होती. म्हातारीनं तिला विचारलं, काय ग पोरी, कुठे निघालीस ग? संग कोण हाय का? तिनं नाही म्हणून मान डोलावली. ती असं म्हणताच म्हातारी उठून बसली आणि म्हणाली, ए पोरी, मग काय जीव बिव द्यायला आलीस का ग? हा? तिला आश्चर्य वाटलं. अरे, हे कसं तिला कळालं? म्हातारी तिच्याकडे बघत म्हणाली, ए पोरी, अगं दर 2 दिवसाला इथं कुणी ना कुणी तर येतच बघ मारायला, त्यामुळे विचारलं ग. असं ती म्हणताच तिला खूप रडू आलं. ती रडायलाच लागली. तशी म्हातारी उठली आणि उठून तिनं तिला जवळ घेतलं. तिनं सारी कथा म्हातारीला रडत रडत सांगितली. सांगण्यामुळं तिचा जीव थोडासा हलका झाला. म्हातारीनं सारं ऐकून म्हणाली, अगं पोरे, अगं जीव देणं एवढं सोपं असतं तर पटापटा सारीच मेली असती की ग. कशाला एवढा जगायचा सोच घेतला असता. अगं पोरे, एवढं सोपं नसतं ग ते. तो तुझा नवरा बिचारा रातभर दिसभर कुठं कुठं तुला हुडकत गेला असेल ग. पोरी, त्या म्हाताऱ्या सासूच्या जीवाला घोर लागला असणार. तुझी माहेरची पण काळजी करत असणार बघ. अगं बयो, जाणारा जातो ग, पण आपल्या माग किती जणांचा हाल होत्याल तुला माहितीये का ग? नाही, असं नाही करूनी. ती गप्प बसून राहिली. रात्रभर म्हातारी तिला घेऊन झोपली. सकाळी तिला जाग आली. सकाळच्या 4 वाजल्या होत्या. कोणती तरी ट्रेन येत होती. माणसं पळत होती. हिनं म्हातारीकडे पाहिलं. ती शांत झोपली होती. आपल्या तरुण पोराला आणि सुनीला एकांत मिळावा म्हणून ती रोज रात्री इथं स्टेशनवर येऊन झोपायची. ती तशी शांत बसून राहिली. म्हातारीच्या समजावण्यानं का डोक्यातल्या विचारांचं वाळू कमी झाल्यानं का अजून कशानं ते तिला कळेना. तिनं घरी जायचा निर्णय घेतला. सकाळ होत होती. सकाळचा गार वारा मनाला सुखावत होता.
तिनं म्हातारीला सांगून घरी जावं असा विचार करून तिनं म्हातारीला हलवलं, पण म्हातारी उठेना. आणि तिच्या लक्षात आलं म्हातारीचा हात थंडगार लागतोय. तिनं घाबरून तिला हलवलं, पण म्हातारी नीज धामाला गेली होती. हे बघून ती हंबरडा फोडून रडायला लागली. तिला वाटायला लागलं म्हातारीनं तिचं मरण स्वतःवर ओढवून घेतलं. आणि ती जास्त जोरात रडायला लागली, जास्त जोरात रडायला लागली.